बंगळुरूमधील चिन्नस्वामी स्टेडियम बाहेर झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी गुरुवारी म्हणजेच 5 जून रोजी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बंगळुरूच्या पोलीस आयुक्तांसह काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केला आहे. बी दयानंद यांना निलंबित करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय जाहीर केला. बी दयानंद हे अलीकडच्या काळातील बंगळुरूचे सर्वात जास्त काळ कार्यरत राहिलेले पोलीस आयुक्त आहेत. अतिरिक्त पोलीस आयुक्त विकास कुमार, डीसीपी सेंट्रल शेखर एच.टी. आणि एसीपी बालकृष्ण यांनाही निलंबित करण्यात आलेलं आहे. चिन्नस्वामी स्टेडियमच्या गेटवर चेंगराचेंगरी झाली तेव्हा दुर्घटना घडली तेव्हा स्टेडियमचं गेट उघडलेलं नव्हतं आणि मोठ्या संख्येने लोक एक छोटं गेट ढकलून आत घुसण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हाच चेंगराचेंगरी झाली. या प्रकरणात कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या आदेशानंतर मॅजिस्ट्रेट चौकशी सुरू करण्यात आलेली आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 जून रोजी होणार आहे. पण अशा दुर्घटना कधी थांबणार हा मोठा प्रश्न आहे. सेलिब्रिटी, क्रिकेटर, राजकारणी या लोकांसाठी अत्यावश्यक सेवा उपलब्ध करण्यातच पोलीस सुरक्षा कर्मचारी यांची ताकद लावली जाते. पण सर्वसामान्य माणूस प्रत्येक वेळी किड्या मुंग्याप्रमाणे भरडला जात आहे.